हा संपूर्ण प्रस्ताव जो आहे त्याच्यामध्ये मराठा आरक्षण आहे, धनगर समाजाचं आरक्षण आहे, इतरही छोट्या घटकांचा या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी आहे। सभापती महोदय, सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये समाज मन अस्थिर झालेला आहे। सांगतो एकदम वातावरण जे आहे कन्फर्म करून सांगतो, काही दिवसांमध्ये अत्यंत खराब होण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याची सर्वाधिक दाहकता ही मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे, 8 जिल्ह्यामध्ये। त्याचे काही कारण आहेत। सभापती महोदय, माननीय भाऊसाहेब और पंजाबराव देशमुख साहेब हे कृषी मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी विदर्भातल्या बहुतांशी मराठा समाजाला कुणबी तुम्ही नाव लिहून घ्या अशा प्रकारचं सांगितल्यामुळे विदर्भातला बुलढाण्यापासून ते चंद्रपूर गडचिरोली पर्यंतचा सगळा जो समाज आहे तो ऑलरेडी कुणबी या ठिकाणी झाला। उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुतांशी समाज हा कुणबी झाला, म्हणजे धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यातला समाज जो आहे तो पूर्णपणे अहमदनगर हा सगळा बहुतांशी कुणबी होण्याला त्या ठिकाणी झालेला आहे। कोकणामध्ये सुद्धा एक 2-3 जिल्हे सोडता बहुतांशी नाही भाई, त्यांना बोलू दे, मग नंतर आपल्या ह्याच्यात बोला ना, आपण आपल्या ह्याच्यात बोला ना। आपल्या माहिती करता हा साहेब आपण सुरू ठेवा, भाई नंतर त्यांच्या ह्याच्यात बोलतील। नाही धर साहेब आपण सुरू ठेवा। बर ठीक आहे, परंतु तिथला मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाची वेगळी मागणी, फक्त राजकीय नाही भाई, राजकीय पुढारीच नाही, कोकणातल्या मराठा समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला कुणबीमध्ये नको, कारण ते तिथे जे आहे कुणबी आणि मराठा समाजाचे रोटी बेटीचे व्यवहार होत नाहीत। कुणबी जिल्ह्यातल्या म्हणजे कोकणातल्या 2-3 जिल्ह्यामधल्या तिथल्या समाजाने बैठक घेऊन समाजाने डिक्लेअर केलं की आम्हाला कुणबी नको, अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये कुणबीच्या नोंदी सापडल्या, ते मराठाच आहेत परंतु कुणबीच्या नोंदी सापडल्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यामध्ये। 3 आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी आहे, साखर कारखानदारी आहे, शिक्षणाचं क्षेत्र आहे, सहकाराचं क्षेत्र आहे, जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत। कुठे ना कुठे या मराठा समाजातला जो तरुण आहे तो व्यवसायाच्या दृष्टीने कुठेतरी गुंतलेला आहे। परंतु मराठवाड्यामधले हे जे 8 जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये ना कुठे संभाजीनगर सोडता आणि जालन्यामध्ये स्टील इंडस्ट्री सोडता बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये, आणि संभाजीनगरमध्ये आहे ती सुद्धा कमी आहे, अजून मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची आवश्यकता आहे, इंडस्ट्री नाहीये। साखर कारखानदारी पाहिजे तशी चालत नाहीये आणि शिक्षण संस्था ही सगळ्या लोकांकडे आहे, परंतु मग हे धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातले लोक पोट भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर करतायत आणि हे स्थलांतर जातंय पुणे जिल्ह्यातल्या इंडस्ट्रीमध्ये, मग ते पनवेलमध्ये, सगळ्या सेक्टरमध्ये आमचेच लोक त्या ठिकाणी मजुरीच्या कामासाठी आहेत। हमालीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढी साखर कारखानदारी आहे तिथं हमालीचं सर्वाधिक जास्त काम कोण करत असेल तर ते नेमके या समाजातले लोक करतात। आता फेसबुक व्हॉट्सअप वरती तर कुणी काहीही बोलतंय,
की तुमच्या समाजाचे लोक या व्यवसायात आहेत का, त्या व्यवसायात आहेत का. सभापती महोदय, मुंडे साहेबांच्या पासून आम्ही बी ऊसतोडीच्या या क्षेत्रामध्ये काम करतो. ऊस तोडण्यामध्ये या राज्यामध्ये बंजारा समाज 1 नंबरला आहे. त्याच्या बरोबरीनं मराठा समाज तितक्याच मोठ्या प्रमाणावरती ऊस तोडीचं काम करतो. मग तो नंदुरबार पासून यवतमाळ पर्यंतचा असो, मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातला असो आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर मधला असो, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ऊस तोडीचं काम त्या ठिकाणी हा समाज करतो. नाही कोण म्हणतंय, परंतु काहीही काम कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये मराठा समाज आहे. अत्यंत गरीब परिस्थिती आहे. अर्धा एकरापर्यंत क्षेत्र आलेलं आहे. काही जणांचं 20 गुंठ्यावरती क्षेत्र आलेलं आहे. क्षेत्रच नाहीयेत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि जरांगे पाटील यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जातंय की तुम्हीच ही मागणी करताय. असं नाहीये. ओबीसी मधली मागणी ही जरांगे पाटलांनी पहिल्यांदा केलेली नाहीये. 1993 पासून ते आतापर्यंतचे जेवढे बी हे जे निवेदन दिलेले आहेत ते एससी-बीसी या कॅटेगरी मधून दिले, ओबीसी मधूनच पहिल्यापासून जे आहे मागणी आहे. आणि सभापती महोदय, मी त्याच्यावरती अधिक न जाता छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये या राज्यामध्ये कोल्हापूर संस्थान जे त्यांचं होतं, मराठा समाजासह 18 पगड जाती, मुस्लिम समाजाला म्हणजे त्याच्यात एससी एसटी सर्व आले. शिक्षणात आणि नोकरीत त्यांनी तरतूद केली. आरक्षणाचा महामेरू, आरक्षण ज्यांनी दिलं, ज्यांनी शिकवलं ते छत्रपती शाहू महाराज याच महाराष्ट्रातले आहेत. त्यांनी आम्हाला तिथं दिलं. 1920 ते 45 मध्ये ज्यावेळेस इंग्रज सरकार होतं त्या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांनी ही घटना लिहिली, ज्यांच्या घटनेवरती हा देश चालतो, त्यांनी मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून त्यावेळेस प्रयत्न केले आणि ते मिळवून सुद्धा दिले. म्हणजे हे स्वातंत्र्यपूर्व कालावधीचं मी या ठिकाणी सांगतो. 1942च्या गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे शासन निर्णय इंटरमिडिएट क्लास यादीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. हे ऑन रेकॉर्ड आहे. 1942. 1955 मध्ये ज्या वेळेस स्वतंत्र भारत झाला, ज्याचा उल्लेख आता भाईंनी केला, इतरांनी सुद्धा केला, कालेलकर आयोग, कालेलकर आयोग, त्या भारत सरकारने 1955 ला कालेलकर आयोगाचा अहवाल मागितला, ज्याच्यामध्ये म्हणलं होतं की समाजातल्या सर्व महिला ह्या मागास आहेत असं त्यांनी म्हणलं होतं. मग त्यावेळेस मराठा समाज सुद्धा होता. मग मराठा समाजातले 50% लोक कालेलकर आयोगाने देखील मागास आहेत असं म्हणलं होतं, असं म्हणलेलं आहे, ऑन रेकॉर्ड आहे. मी आयोग तो सुद्धा वाचला. शिवाय मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची शिफारस देखील कालेलकर आयोगाने केलेली आहे मराठा समाजाला. कुठल्या? आणि पुढं बापट आयोगाने सुद्धा म्हणलं होतं, दुसऱ्या एका आयोगाने सुद्धा, पण त्यात म्हणताना मराठवाड्याच्या ऐवजी जालना जिल्हा आणि बीड जिल्हा अशा 2 जिल्ह्यापुरतं त्या ठिकाणी म्हणलं होतं. सभापती महोदय, 1967 ला महाराष्ट्र शासनाने ओबीसीची जी यादी जाहीर केली त्यात कुणबी जातीचा समावेश करण्यात आला, परंतु मराठा समाजाला मात्र आरक्षणापासून दूर का ठेवण्यात आलं याचं कुठेही काही नोंद दिसत नाही. सभापती महोदय, 1979 मध्ये महाराष्ट्रामध्ये 80% आरक्षण आर्थिक निकषावर दिले होते. त्यामध्ये देखील ओबीसी आरक्षण 10+4 म्हणजे 14% ठेवण्यात आलेले होते. सभापती महोदय, मंडल आयोगाने मराठा समाजासह इतर 6 जातीचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाची तपासणी व सर्वेक्षण केलंच नाही,
तरी देखील मराठा समाज उच्च व पुढारलेली जात ठरवली त्यावेळेस. सभापती महोदय, मंडल आयोगाने एकीकडे ओबीसी लोकसंख्येची मांडणी करताना 1931च्या जनगणनेतील 54% ओबीसी लोकसंख्या गृहीत धरली. या लोकसंख्येच्या अर्ध्या म्हणजे 27% ओबीसी आरक्षणाची शिफारस केली. महाराष्ट्रामध्ये तेव्हा ओबीसीला 14% आरक्षण होते, नंतर ते 30% केले, पुढे गोवारीचे 2% वाढले. आता भाई जे म्हणाले की मुंडे साहेबांनी केलं, मुंडे साहेबांनी गोवारीला 2% एसबीसी मधून आरक्षण दिले. हा निर्णय त्यावेळेस युतीचं सरकार आल्याच्या नंतर केला. करायलाच पाहिजे सभापती महोदय. 120 लोक गेलेले आहेत, त्यांचं आम्ही इथं आल्याच्या नंतर फक्त स्मारक बघतो आता, परंतु या राज्यामध्ये सर्वाधिक मोठं आंदोलन जर कुणाचं झालं असेल तर ते गोवारीचं झालं. त्यांना 2% एसबीसी या ठिकाणी दिली. परंतु मंडल आयोगाने, गमतीची बाब आहे, मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट तर केलंच नाही, परंतु 54% असं म्हणणं आहे काही जणांचं. हे तपासून पाहावं असं माझं मत आहे सभापती महोदय, की 54% ओबीसीची लोकसंख्या गृहीत धरताना यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या गृहीत धरली. असं हे आजची नाही, 91 पासूनची डिमांड आहे. आणि असे पत्र हा कुणबी हा मराठा पकडले नाही. सभापती महोदय, मग अनुसूचित जमातीला आणि एससीला आपण 20% आरक्षण देतो, ओबीसीला 32% दिलं, म्हणजे मग 64% पकडायचे का? मग 64% एससी एसटीचे 20%, मुस्लिम 18%, ब्राह्मण 4%, इतर धर्मी 5%, हे 111% होतात. मग मराठा समाज कुठे? मराठा समाज या महाराष्ट्रात नाही का? ही जर एकूण बेरीज केली तर ही 111% होती. मग मराठा कुठं आहे? मराठा समाज याच्यामध्ये पकडलेला नाही. सभापती महोदय, असं काही वर्गाचं, काही संघटनांचं या ठिकाणी म्हणणं आहे. कदाचित माझं ते चूक बी असेल, परंतु त्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. सरकारने द्यावं. सभापती महोदय, मंडल आयोगाचा अहवाल केवळ संसदेनंच नाही, या देशाच्या संसदेनं नाही, 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अमान्य केला. अनुसूचित जाती जमातीसह इतर मागास प्रवर्गाचं आरक्षण 50%च्या पुढे देता येणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हणलं होतं. इंदिरा साहानी जे सतत या ठिकाणी उल्लेख होतो, त्यांनी असं म्हणलं होतं की 50%च्या पुढे आरक्षण देता येणार नाही, परंतु अपवादात्मक विशेष परिस्थितीत 50%च्या मर्यादेच्या पुढे जाऊन आरक्षण देता येईल असं सुद्धा इंदिरा साहानींनीच म्हणलेलं आहे, त्यांच्या जजमेंटमध्ये या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि त्याचा रास्त उपयोग पुढे 2018 साली देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. त्याच्यावरती मी पुढे येईल. सभापती महोदय, राज्य शासनाकडे 1993 ओबीसी समावेशाची अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा संघटनेची व संस्थांची मागणी 1993 सुद्धा सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी झाली होती. सभापती महोदय, ह्या आत्ताच्या ज्या आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नंतर सर्वाधिक चर्चेत असलेला जी.आर. जर कोणता मानला तर 23 मार्च 1994चा जी.आर., ज्याच्यावरती फार चर्चा आणि समाजामध्ये फार खालच्या याच्यापर्यंत ते गेलंय, त्याच्यामध्ये सुद्धा खुलासा होण्याची आवश्यकता आहे असं माझं स्वतःचं मत. ओबीसी आरक्षण 10%वरून 19% केलं गेलं, व्हीजेएनटी 4%वरून 11%,
परंतु 4% नव्हतं. 1992ला सुधाकरराव नाईक साहेब असताना व्हीजेएनटी 2% वाढवलं होतं. म्हणजे 6%वरून 11%वरती गेलं आणि 14%वरून एकूण आरक्षण 30%पर्यंत गेलं आणि इथे मर्यादा 50%पर्यंतची संपली. म्हणून आता नामदेवराव जाधव कोण आहेत काय आहेत मला माहिती नाही, परंतु त्यांनी फेसबुकवरती जे टाकलं ते सगळ्यात जास्त जर व्हायरल कुठं झालं असेल तर ते मराठा समाजामध्ये व्हायरल झालं. पुढं त्यांच्या तोंडाला काळं वगैरे लावण्यात आलं, परंतु याचं उत्तर मात्र मिळालं नाही की 23 मार्च 1994ला हा निर्णय होत असताना मराठा समाजाचा याच्या बाबतीत विचार का झाला नाही. अशा प्रकारची चर्चा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. म्हणून यात 23 मार्च 1994च्या बाबतीतला खुलासा हा समाजाच्या समोर आला पाहिजे असं माझं स्वतःचं मत. सभापती महोदय, ओबीसी यादीतील 202 ते 305 103 जातींचा निर्णय घेऊन समावेश केलाय. त्याच्या बाबतीतही काही जणांचं म्हणणं आहे की यातल्या काही जाती आढळूनच येत नाहीत, काही जाती वगळलेल्या आहेत. काही जण म्हणतात 346 जाती आहेत, कोणी म्हणतं 351 जाती आहेत, कोणी म्हणतं 450 जाती आहेत, कोणी म्हणतं 600 जाती आहेत. एक्झॅक्ट जाती किती आहेत हे तरी सांगावं. आणि वगळलेला शासन निर्णय जर पाहिला तर त्याच्यात वगळलेल्या जातींची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. इंदिरा साहनी यांचा उल्लेख होतो. मग इंदिरा साहनी सुद्धा म्हणलं होतं साहनींनी की 10 वर्षाच्या नंतर रिव्ह्यू घेऊन याच्यामध्ये कोणत्या जाती ऍड करायच्या, कोणत्या डिलीट करायच्या. आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये 67 पासून आरक्षण मिळतंय. आतापर्यंत कुठे रिव्ह्यू झाला एवढं तरी सांगा ना. नवीन जाती ऍड करताना किंवा जुन्या ज्या प्रगत झाल्या असतील त्यांना बाजूला कोणाला काढलं गेलंय का? नाही काढलं गेलं. आणि मग आता व्हीजेएनटी मध्ये जे आहे त्यातले बी ज्यांना कमी टक्केवारी मिळाली ते म्हणतात आम्हाला अधिकची संख्या मिळाली पाहिजे, अधिक वाढ मिळाली पाहिजे. वंजारी समाज म्हणतो आम्हाला 2% मिळालेलं आहे, हे आम्हाला सफिशियंट नाहीये, ते जास्त मिळालं पाहिजे. धनगर समाज म्हणतो आम्हाला इथे नको, एसटी मध्ये जायचंय. आणि सगळीकडे सभापती महोदय एक गोंडस आवाज उठवला. सगळेच पुढारी बोलतायत, सर्वच पक्ष बोलतायत मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण इतरांना धक्का न लागता मिळालं पाहिजे. याच्या पलीकडे कोणीच भाषण करायला तयार. धनगर समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण आदिवासींना धक्का लागला नाही पाहिजे. मग आता नेमकं त्यांना ओबीसींना धक्का लावू नका, एसटीला लावू नका. मी त्या कमिटीचं चेअरमन राहिलो. धक्का लावू नका, परंतु ह्यातला मार्ग काढा ना. आम्ही कुठं म्हणतोय मार्ग काढा, काहीतरी मार्ग काढा. गावात येऊन द्यायनात लोक, गावात येऊन द्यायनात लोक. गेलं ना, अहो सख्या मित्राच्या आईच्या 10व्याला सुद्धा जाता आलं नाही. काय म्हणावं, फोन केला म्हणलं येऊ, तो म्हणला यायलाच पाहिजे, माझी आई वारली, 10व्याला आला पाहिजे. येतो भाऊ म्हणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावातले 4-5 पोरांचे फोन आले, येऊ नका. म्हणलं का? म्हणलं तुम्ही येतात 10वा संपल, पण त्याच्यानंतर लगेच 2-4 पोरं कॅमेरे आणि काळे झेंडे नाहीतर ऑइल फेल आणतील आणि तुमच्या अंगावर टाकतील. म्हणलं एवढ्या वर्षात कमावलेल्या इज्जतीचा पंचनामा नको, म्हणून त्याला म्हणलं संध्याकाळी तुझ्या घरी येऊन भेटतो. अशी परिस्थिती त्या ठिकाणी. आणि ही सर्वाधिक दाहकता ही मराठवाड्यातल्या आमच्या 8 जिल्ह्यामध्ये झाली. ही वस्तुस्थिती. कोणी सांगा ना, कोणी खरं बोला ना. फक्त म्हणतायत पण खरं बोलायची कोणाची तयारी व्हायना. त्याच्यामुळं सभापती महोदय 95 मध्ये 99 मध्ये परत मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हणलं. नाही संपवतो मी, जास्त वेळ नाही घेत, थोडंच. पण आज माझी घंटी नका ना वाजू सभापती महोदय. सभापती महोदय कृपया माझी घंटी वाजवू नका अशी माझी विनंती.
सर्वांना सांगितलेलं आहे. सभापती महोदय, न्यायमूर्ती खत्री आयोगाच्या समोर 95 ला गेलो. दरम्यान म्हणजे एकच विनंती आहे, सभापती महोदयांकडून निर्देश असे आलेले की शक्यतो 10 मिनिटं सगळ्या सदस्यांनी द्यावं, कारण असं ठरलेलं होतं. पण शक्यतो आपण सगळ्यांनीच वेळेचं बंधन पाडलं. आम्ही 3-4 काल लोक असं ठरलं होतं नाही, की गटनेत्यांनी जास्ती ठरलेलं नाही. बोलायचं. असं ठरलेलं नाही. सभागृहाचं जे मत आरक्षणाच्या असेल बाबतीमध्ये ते आपण सभापती महोदयांपर्यंत पोहोचवू आणि त्या संदर्भातलं होतं ठरलं नाही आणि मग असं ठरलं आपण कंटिन्यू करू. आज पण त्याच्यावर हे आणि उद्या करू पण आणि त्यांना बोलायचं त्यांना बोलू द्या असं ठरलं. ठीक. त्यामुळे असं 10 मिनिटं असं काही ठरलं नाही. महोदय, एक 95 साली दसब एकच म्हणजे सभागृहाचं मत मला इतकंच घ्यायचं आहे, जसं बाईंनी आता सांगितलं. म्हणजे बोलायला सगळ्यांना बंधन वेळेचं ठेवायचंय का नाही? ठीक, दसब सुरू ठेवा. हो, चालू द्या ना, 11 वाजेपर्यंत चालू. दसब सुरू ठेवा. सभापती महोदय, खत्री आयोगाने सुद्धा मराठ्यांचा कुणबी म्हणून आरक्षणास नकार दिला, परंतु त्यातनं एक झालं. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा 2004 मध्ये मला वाटतं सुशील कुमार शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. 2004 ला सुशील कुमार शिंदेच होते माझ्या माहितीप्रमाणे. त्यांनी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा नाही, लेवा पाटील तुमचे वेगळा समाज आहे, मराठा आणि कुणबी हे 2 एकत्र केले. त्यांना या ठिकाणी आरक्षणात घेतलं. 2008 मध्ये बापट कमिशन आलं, त्यांनी आरक्षणास नकार दिला, परंतु त्यांच्या सर्व सदस्यांनी वैयक्तिक अहवाल जो आहे त्या निरीक्षणाअंती निष्कर्ष नोंदवताना सभापती महोदय 2008 ला बापट कमिशनच्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण आवश्यक असल्याचे नमूद केले, परंतु बहुमताच्या आधारावर मात्र मराठा समाजाची आरक्षणाची मागणी फेटाळली. परंतु निष्कर्ष काय नोंदवलाय की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. बापट कमिशनने सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आणि नंतर कसबे साहेबांनी कुठलीही सुनावणी घेतली नाही, निरीक्षण घेतले नाही, आकडेवारी न घेता फक्त मतदानामध्ये मराठा समाजास आरक्षणास विरोध दर्शविला. सभापती महोदय, 2009 मध्ये पुन्हा संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली. सभापती महोदय, 2013 मध्ये माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब या खात्याचे मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री असताना माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. माननीय राणे साहेबांनी याच्यामध्ये खूप मोठं काम केलं आणि हे काम केल्याच्या नंतर ESBC आरक्षणाचा अधिनियम 9/7/2014 ला त्या ठिकाणी केला. मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. सभापती महोदय, शैक्षणिक आणि मागासवर्गीय प्रवर्ग ESBC 2014 याला 7/4/2015 ला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. या स्थगितीच्या नंतर सभापती महोदय 2018 मध्ये अनेक मोर्चे निघाले. त्याच्या अगोदर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या. जवळपास 46 तरुणांनी त्यावेळेस आत्महत्या केल्या, स्वतःचं जीवन संपवलं. आणि माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या कालावधीत मागासवर्गीय आयोगच अस्तित्वात नव्हता. तो मागासवर्गीय आयोग माननीय न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठन केलं. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर न्यायमूर्ती MG गायकवाड साहेब यांची राज्य मागासवर्ग आयोगावर त्या ठिकाणी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सभापती महोदय, निवृत्त न्यायाधीश 2018 मध्ये MG गायकवाड साहेबांनी 9 जणांच्या एकूण आयोगानं
अभ्यासपूर्वक सर्वेक्षण केलं, त्याबाबतचा 1035 पानांचा अहवाल आणि सहपत्रे सरकारला सादर केली आणि ही सादर झाल्याच्या नंतर 29/11/2018 कायदा अंमलात आणून मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत 16% आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात दिलं आणि मी बाकीच्याही पक्षांनी कोणीही त्याच्यामध्ये कसलाही शब्द वापरला नाही. सर्वांनी त्या बिलाला पाठिंबा दिला आणि हे आरक्षण त्या ठिकाणी मिळालं. सभापती महोदय, पुढे 27/6/2019 संजीत शुक्ला, सेव मेरिट, जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयात सुद्धा हे आरक्षण टिकलं म्हणजे सरकारने त्यावेळेस आपली बाजू भक्कमपणे त्या ठिकाणी मांडली. म्हणून शिक्षणामध्ये 12% म्हणजे कोर्टाने ते कमी केलं, 12% शिक्षणात आणि नोकरीत 13% आरक्षण त्या ठिकाणी दिलं. सभापती महोदय, या देवेंद्रजींच्या कालावधीत चंद्रकांत दादांनी सुद्धा खूप मोठं काम केलं. बरेचसे काही निर्णय मराठा समाजाच्या बाबतीत घेतले, हॉस्टेलच्या बाबतीतले घेतले, 650 कोर्सेसच्या बाबतीतले फीसच्या बाबतीतले निर्णय घेतले, त्याच्यानंतर मेडिकलच्या फीसच्या बाबतीतले निर्णय घेतले, इंजिनिअरिंगच्या फीसच्या बाबतीतले निर्णय घेतले आणि हे जे आहे फायदे मिळायला लागले. 2018 पासून 5/5/2021 पर्यंत हे फायदे मराठा समाजाला मिळत होते. या कालावधीत ज्या ज्या नोकरीला लागले, मुलं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नोकरीला लागले आणि नोकरीला लागल्याच्या नंतर त्याचे फायदे मिळत असताना 2021ला त्या ठिकाणी स्टे मिळाला आणि त्याच्यानंतर सभापती महोदय, सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली. 50%च्या अधीन राहूनच मराठा याला नकार दिला. 50%च्या पुढे आरक्षण अपवादात्मक असाधारण परिस्थिती निर्माण झाली नसल्याचा निष्कर्ष त्या ठिकाणी नोंदवला म्हणून दिलं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठामधील 3 विरुद्ध 2 म्हणजे 2 न्यायमूर्तींनी 102व्या दुरुस्तीनुसार या ठिकाणी राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे असं मत त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. सभापती महोदय, या ठिकाणी मी अधिकच काही बोलणार नाही, परंतु एक महत्वाचा मुद्दा मी लक्षात आणून देऊ इच्छितो की ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एससीबीसी हे सर्व प्रवर्ग घटनेनुसार एससीबीसी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास बोली भाषेत ओबीसी मध्ये येतात. आपल्या राज्यातील या प्रवर्गांना उपप्रवर्ग करून प्रवर्गनिहाय टक्केवारीत आरक्षण दिलेले आहे. आपल्या राज्यात या विविध उपप्रवर्गात असलेल्या जाती केंद्र एससीबीसी एकाच केंद्रित यादीत आहे. त्यामुळं सभापती महोदय, आतापर्यंतचे 1993 ते 2016 पर्यंत जेवढी निवेदनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत दिलेली आहेत ती सर्व एससीबीसी ओबीसी या प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. सभापती महोदय, याच्यानंतर मी म्हणलं की जरांगे पाटील जे काय बोलतायत त्यांचं काही चुकत नाही किंवा त्याचं काही चुकलेलं नाही असं नाही, निश्चितपणे काही चुकलेले. परंतु सभा व्हायची होती 14 तारखेला, त्याच्या अगोदर माननीय भुजबळ साहेबांना सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आणले. आता 21 लाखात सभा झाली. मी पण मराठा आहे. सभापती महोदय, आम्हाला कोणी सुद्धा विचारलं नाही. आपापल्या लोकांनी वर्गाने गोळा केल्या, आपापले लोक पैशाने गेले आणि तिथं जमा झाले.
आम्ही अजिबात कोणताही जिल्हा परिषदेचा सरपंचाला सुद्धा विचारलं नाही काही देतो का म्हणून, नाही तर आम्हाला विचारायचे काही गाड्याची सोय होईल का. एकाही गाडीची सोय कोणी केली नाही. समाजातलेच लोक. आणि मोबाईल हे जे आहे हे फार खतरनाक झालेलं आहे. याच्यामुळं सगळे लोक त्या ठिकाणी गेले. पुन्हा ते म्हणले सासऱ्याच्या घरी तुकडे मोडायला. ते जरांगे नेमका आमच्या मतदारसंघातला आहे. मूळ मी जे आष्टी विधानसभा मतदारसंघात आहे तिथं मातोरी हे गाव आहे आणि त्या गावातून पोट भरायसाठी ते तिकडे गेले. असे बीड जिल्ह्यातले बरेच लोक तिकडे पोट भरायला गेले गंगा काठेला, हजारो लाखो मध्ये. आणि सभापती महोदय, बीडची जी घटना घडली, पहिल्यांदा प्रकाश सोळंकेंच्या घरावरती हल्ला झाला, नंतर बीड मध्ये 5-6 ठिकाणी झाला. सगळ्यात अगोदर सभापती महोदय हे केलेलं कृत्य चुकीचं आहे म्हणणारा एकमेव व्यक्ती मी होतो. त्या दिवशी लगेच, कारण आमच्या जिल्ह्यातलं तर इंटरनेट वगैरे बंद केलं होतं, परंतु फेसबुक वरती हे करून सगळ्यात अगोदर मी म्हणलं होतं हे जे झालेलं हे चुकीचं आहे. सभापती महोदय, सगळ्यांना भेटी बी आम्हीच दिल्या. भुजबळ साहेब नंतर आले, परंतु त्यांनी जे म्हणाले की ओबीसींची घरं जाळले, ओबीसींवरती हल्ला केला, ते तर कसला ओबीसी कसलं काय. बाकीचे मराठा समाजाचे बी ऑफिस जाळले ना. प्रकाश सोळंके मराठाच आहेत ना, त्यांच्या घरावरती गेले. त्यांच्या भावांचं घर आहे बीडला, ते बी पेटवून दिलं. जयदत्त अण्णांच्या घरावरती जायला नको ते तिथं पण गेले. आणि शिवसेना, शिंदेगड दोन्ही जिल्हा प्रमुखाचे ऑफिस जाळून टाकले. भारतीय जनता पार्टीचं ऑफिस, भाजपचा अध्यक्ष सुद्धा आमचा मराठाच आहे, त्याचे ऑफिस जाळून टाकलं. मध्येच रस्त्याने BRSचं ऑफिस दिसलं, तोही मराठाच आहे, त्याचंही ऑफिस जाळून टाकलं. आणि शिवाजीराव पंडितांच्या घरावरती पण गेले, त्यांच्या दारातल्या मोटरसायकली वगैरे जाळल्या, फक्त दरवाजा उघडला नाही. म्हणजे त्याच्यामध्ये भेदाभेद वगैरे काही झालेला नाही. हे जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मी त्याचं समर्थन करणार नाही. त्याचं सगळ्यात अगोदर हे चुकीचं झालंय म्हणणारा सुद्धा मीच होतो. सभापती महोदय, आता समाजाचा रोष येऊ नये म्हणून कोणी कोणीकडे बोलतं, काही बी म्हणायचं. याचा मास्टर माइंड कोण, कुणीतरी उठायचं म्हणायचं याच्यात इतर समाजाचे लोक आहेत. आता इतर समाजाचे 2-4 पोरं एकामेकाचे मित्र असतात, परंतु मेजर त्याच्यामध्ये आमचेच लोक त्या ठिकाणी आहेत. परंतु हे जे झालेलं आहे याला कुठला मास्टर माइंड नाही, काय नाही. हे करायचंय, हे आमची भूमिका कोणी मांडेनात. आम्हाला सुद्धा फोन करून म्हणतात तो भूमिका मांडतो का नाही, नाही मांडले तर तुझं बी बघू. आता नाही बोलणं म्हणजे बोलता हो तो मरता हो, न बोलता हो तो बी मरता हो, अशी अवस्था झालेली. त्याच्यामुळं बोलतो, पण क्लिअर कट बोललं पाहिजे की मास्टर माइंड हे ते काही नाही. काही म्हणले टोळ्या, कशाच्या टोळ्या, हे कुणी 2 मार्कावरून हुकलेले पोलीस भरतीवाले, तिथं क्लासेसला राहणारे पोरं, हे सगळेच एकत्र झाले. आणि त्यांनी जे त्यांना त्याची कल्पना नाही. 16 वर्ष ते 21 वर्ष वयोगटातली ही मुलं सगळ्यात जास्त त्या ठिकाणी जमा झाली, म्हणून हे त्या ठिकाणी घडलेलं. आता गव्हाबरोबर काही किडे रगडत असतात. काही लोक ज्याचा संबंध नाही ते पण नाव येतात, त्याला दुर्दैव आहे. आणि सभापती महोदय, ही घटना फार इझी घेण्यासारखी नाहीये. ही फार डेंजर घटना त्या ठिकाणी घडलेली. भविष्यात ही फक्त बीड पुरतीच मर्यादित राहायची नाही, हे पुढेही त्या ठिकाणी घडू शकतं. सभापती महोदय, शिंदे समिती बरखास्त करा, कुणबी प्रमाणपत्र थांबवा. आता जे सापडलेले कागद आहेत ते वाटायचे बे बंद करा, असं कसं काय तुम्ही मानता? त्याला नाही ना अडवलं पाहिजे. राज्यात सापडले असते 4 लाख 5 लाख, संपूर्ण राज्यात सर्वात कमी सापडले ते नेमके मराठवाड्यातच सापडले, सगळ्यात कमी आहेत. परंतु त्यांना कसं थांबवता येईल? राज्यात आता मराठा शिल्लक राहिला नाही. 4 आणि 5 लाख सर्टिफिकेट मिळून मराठा समाज संपणार आहे का? बाकी खूप मोठा त्या ठिकाणी समाज आहे. आणि सभापती महोदय, मराठा समाजाला राजकीय आरक्षण देऊ नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत. माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब काय म्हणायचे
ते काय म्हणायचे, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण राजकीय आरक्षण नको. राजकीय आरक्षण आम्ही मागत नाही, फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण पाहिजे, राजकीय आरक्षण आम्हाला नको. काय एखाद 2, 5, 10 जिल्हा परिषद सदस्य नाही झाले किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष नाही झाले तरी फरक पडत नाही, परंतु मी ठामपणे सांगतो की आम्हाला राजकीय आरक्षण अजिबात नको. त्याची मागणी आम्ही या ठिकाणी करणार नाही. सभापती महोदय, आयोगाचे लोकांनी राजीनामे दिला, त्याच्यात माझं मत आहे की याच्यात राजकारणच जास्त दिसतंय असा माझा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे. सभापती महोदय, रोहिणी आयोग केंद्र सरकारने 2017ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सुरुवात केली आणि आता त्याचा रिपोर्ट आलाय, राष्ट्रपतींकडे हा अहवाल सादर झाला. हा वाचला सभापती महोदय. याच्यामध्ये ओबीसी मधल्या 5000 जातींचा अभ्यास केलाय केंद्र सरकार आणि त्या 5000 जातीतल्या 983 जाती अशा आढळल्यात की ज्याचा 0% फायदा त्यांना आरक्षणात बी झालेला नाही, शिक्षणात नाही, नोकरीत नाही, काही नाही. 5000 पैकी 983 जाती या आढळल्या. तसं माझं मत आहे सभापती महोदय. ओबीसी मध्ये सुद्धा काही फार छोटे छोटे 12 बलुतेदार हे ते छोटे, आता केंद्र सरकारने विश्वकर्मासारखी योजना आणली नरेंद्र मोदी साहेबांनी, परंतु हे जे छोटे छोटे घटक आहेत यांना तरी आमचं म्हणणं आहे की वेगवेगळं करा, त्यांना अबकड करा. आता रोहिणी आयोग आला म्हणजे केंद्रात मान्य झाला तर सगळीकडेच मान्य होईल आणि त्याच्यामुळं या छोट्या घटकांना सुद्धा न्याय त्या ठिकाणी द्यावा. धनगर समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं असं माझं काही म्हणणं नाही, देऊ नये, परंतु ते मात्र वाक्य 100% आमचं सगळ्यांचं आहे सभापती महोदय. म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसींना धक्का लागला नाही पाहिजे, अनुसूचित जमातीला धक्का न लागता धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे. हे जे म्हणताय आता मला वाटतं कुठंतरी सर्वच पक्षांनी एकत्रित बसून धक्का लावा बिवा आम्ही आताच काही म्हणत नाही, परंतु हा प्रश्न मिटला पाहिजे ही भावना ही सगळ्यांची झालेली आहे. हे प्रामाणिकपणे या ठिकाणी मांडतो आणि तातडीनं लवकरात लवकर मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.